रस्त्यावर 11 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात दरोडेखोरांनी फायनान्स कंपनीमधील अधिकाऱ्यांना मारहाण करून रोख रकमेसह मुद्देमाल पळवला होता. राहुरी पोलीस पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून जेरबंद केलं. श्रीकांत संतोष पोपळघट, वय वर्ष 26, राहणार मोरगे वस्ती श्रीरामपूर, हे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड, मल्हारवाडी रोड, राहुरी येथील मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये केंद्र मॅनेजर म्हणून कामकाज करतात. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास श्रीकांत पोपळघट व ब्रांच मॅनेजर विलास भाऊराव पडघन असे दोघेजण मोटरसायकलवर राहुरी तालुक्यातील म्हैसगाव चिकलठाणा येथे वसुली करता गेले असता त्यांनी खातेदारांकडून 48,054 रुपये वसूल केले. सदर रक्कम एका बॅगमध्ये ठेवून श्रीकांत पोपळघट व विलास पडघन हे दोघेजण मोटरसायकलवर रात्री 9 वाजेच्या सुमारास ताहाराबाद येथून राहुरीकडे निघाले. दरम्यान गडदे आखाडा परिसरात 5 ते 6 इसमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळील रोख रक्कम तसेच टॅब हिसकावून घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राजेंद्र नागरगोजे, प्रवीण बागुल, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले तसेच चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद, जहीर शेख आदी पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केला. या कारवाईत आरोपी शंकर भाऊसाहेब माळी, राहणार बारगाव नांदूर, शिवाजी लक्ष्मण बर्डे, ऋतिक दिलीप बर्डे, संतोष शामराव बर्डे, संतोष शांताराम बर्डे, दादा उर्फ नवनाथ भाऊसाहेब बर्डे, राहणार ताराबाद तालुका राहुरी तसेच बाबू संजय वाघ, राहणार करजुले हरिया तालुका पारनेर अशा 6 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. या कारवाईत श्रीरामपूर येथील मोबाईल सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड, संतोष दरेकर यांनी गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकास आवश्यक ती तांत्रिक मदत केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करीत आहेत. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. ऑगस्ट 2026 रोजी ताहराबाद येथे यात्रा होती. यात्रेच्या दरम्यान 10:05 राहुरी येथील क्रेडिट ॲक्सेस बँकेचे शाखा व्यवस्थापक व त्यांचा कर्मचारी हे त्यांचे कर्ज वसुली करून राहुरीच्या दिशेने येत असताना अज्ञात 2 मोटरसायकलनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या डोक्यामध्ये एक लाकडी दांडा मारला, तसंच मोटरसायकल लात मारून त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. एका मोटरसायकलवरती 2 आरोपी व एका मोटरसायकलवरती 3 आरोपी असे 5 आरोपींनी दरोडा टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम, त्याच्या 2 बॅगा, सॅमसंग कंपनीचा टॅब अशा वस्तू चोरून नेल्या होत्या. सदर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा जो मुख्य सूत्रधार होता, ज्याने या मॅनेजर आणि तिथल्या त्याच्या कर्मचाऱ्याची माहिती दिली की ते पैसे घेऊन येत आहेत, त्याला सर्वप्रथम आम्ही ताब्यात घेतलं. त्याने दिलेल्या माहितीवरून इतर 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 8,000 रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब, त्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या बॅगा व गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे. अटक आरोपींना दिनांक 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करीत आहे.